हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया भीक घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान। कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत। सरकार शेतकऱ्यांच्या बळावर चालतंय, 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार उपकार करत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचाही हल्लाबोल। शेतकऱ्यांबद्दलचं कृषी मंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मात्र कृषी मंत्री जर असं बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। ठाकरेंची संघटना सध्या व्हेंटिलेटरवर, तर महापालिकेमध्ये पराभूत झाल्यास व्हेंटिलेटर काढला जाईल। रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका। अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितलेली नव्हती। सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। माझ्या 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतर आता परळी मतदारसंघात रात्री रस्ते बनत आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ, रणवीर अलाहाबादियाची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरुद्ध गुन्हा। इंडियाज गॉट लेटेंट या वादाप्रकरणी आता समय रैनाला दुसरा समन्स। 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश। बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित, तर चित्रपटाचा ॲडव्हान्स बुकिंग पाहता छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत, तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 25 लाख, तर अल्प उत्पन्न गटासाठी अर्जदारांसाठी 97 लाख रुपयांपर्यंत घरांची किंमत। 22,000 घरांसाठी हे अर्ज आल्याची माहिती।